नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज मी बनवते दडपे पोहे माझ्या पद्धतीने। अगदी सोपा पटकन बनणारा असा हा पदार्थ। तर त्यासाठी आपण ना पातळ पोहे घ्यायचे किंवा मग मी ब्राऊन पोहे घेते, म्हणजे जे गावी मिळतात आमच्या, तर ते पण छान लागतात दडपे पोहे म्हणून। तर आता मी हे पातळ पोहे घेतले। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। फार काही करायचं नसतं, साहित्य मिक्स करायचं ते पण इथे मी काढून घेतलंय। फक्त मिक्स करायचं आणि वरून एक फोडणी द्यायची, बस। 100 ग्रॅम पोहे घेतलेत आणि त्यासाठी हे सर्व साहित्य इथे घेतलंय। तर हे मी आता घालतानाच तुम्हाला दाखवते। आता मी कांदा कापून घेते। असे मी मोठे मोठे 4 तुकडे करून घेतले आणि ना आता मी याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घेते। मस्त बारीक कांदा चिरला गेला। आता काढून घेते याला। जाड पोहे घेतले तरी चालतील, पण एकदा धुवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं। पोह्यामध्ये आता सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। आधी बारीक कापलेला कांदा घातला, त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। थोडी कोथिंबीर मी ठेवून दिली आहे वरून घालण्यासाठी, आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं। आता सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग 10 मिनिटासाठी झाकून ठेवते, म्हणजे कांद्याचा फ्लेवर पोह्यामध्ये उतरेल। तोपर्यंत फोडणी करून घेऊया। आधी हे शेंगदाणे भाजून घेते। असे थोडेसे ब्राऊन रंगावर शेंगदाणे भाजायचे। शेंगदाणे भाजून घेतले। गरम तेलात मोहरी घालायची। की आता मिरची घालते आधी। कढीपत्ता असेल तर घालायचा थोडा, आणि त्यानंतर हिंग आणि हळद घालते यामध्ये, म्हणजे तो जळणार नाही। हिंग थोडा जास्त घालायचा। तर इथे फोडणी पण झाली आपली। कांदा, कोथिंबीर, मीठ घालून पोहे दडपून ठेवले आहेत। त्यामध्ये आता हे इतर साहित्य सर्व मिक्स करून घे। सर्वात आधी फोडणी ओतून घेऊया। त्यानंतर ओलं खोबरं, 1 लिंबूचा रस घातला। पाणी घालायची गरज नाही। असे छान पोहे असे मळून घ्यायचे। मस्त मळून घ्यायचे। त्यामध्ये कांद्याचं पाणी, खोबऱ्याचं पाणी सर्व मिक्स होऊन जातं आणि त्यामध्येच ते छान भिजतात पोहे। जर तुमच्याकडे मिरचीचं लोणचं असेल तर ते यामध्ये मिक्स करू शकता। माझ्याकडे एक स्पेशल इन्ग्रेडियंट आहे, ते म्हणजे जिरावन। हे आहे जिरावन मसाल्याचं पॅकेट। तर हा ना इंदोरचा स्पेशल मसाला आहे। तर हा पोहे किंवा उपमावर मस्त लागतो। तो आता मी वरून घालणार आहे। तर तो त्यातला थोडासा मी आता यामध्ये मिक्स करते। ओलं खोबरं पण भरपूर घालायचं, कांदा घालायचा भरपूर, हिंग भरपूर घालायचा। हे सगळं छान असं होतं। आता हे शेंगदाणे जे भाजून ठेवले होते ना, ते पण घालते यामध्ये। शेंगदाणे घातल्यावर असं हलक्या हाताने मिक्स करून घेते। असं ओलं खोबरं, कोथिंबीर, थोडीशी शेव पण घालते आणि त्यावर वरून हा जिरावन मसाला। छान झालं। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला लगेच कमेंट करून सांगा। आणि तुम्ही यामध्ये काही इनोव्हेशन करत असाल किंवा वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की सांगा। तर आता ना आता मी जाणार आहे क्लब हाऊसला। खाली स्विमिंग पूल वगैरे सर्व ॲम्युनिटीज पाहिल्यात। क्लब हाऊस नाही दाखवले मी, तर आज ते पण तुम्हाला दाखवते। 7 वाजलेत। तर चला आपण खाली जाऊया आणि क्लब हाऊस मध्ये बघूया कसं आहे क्लब हाऊस आमचं। खाली उतरले मी आता, म्हणजे 5व्या माळ्यावर ह्या सर्व ॲम्युनिटीज आहेत। क्लबमध्ये जाते आहे, इथेच आहे। इथे माझ्या मागे तुम्हाला फाउंटन्स दिसत असतील इथे मागे। तर फाउंटन्स चालू केले आहेत। संध्याकाळचे असे इथे चालू करतात ते। खूप सुंदर दिसत आहेत ना। तर हे दाखवण्यासाठी मी इथे आले। इथेच पायऱ्या उतरल्यावर म्हणजे 4th फ्लोअरला क्लब हाऊस आहे। नीना, सोहम आणि मिस्टर इथे पूल खेळायला आले। तर मी पण आता जाते आहे, बघू काय करतायत। हे दोघे इथे पूल खेळतायत।
सॉलिड आहे म्हणजे पूर्ण बघ लाल आहे आणि त्याला स्ट्राईप आहे म्हणजे एक पट्टा आहे फक्त वरती व्हाईट. स्ट्रायकर सारखं आहे का? स्ट्रायकर ब्लॅक आणि व्हाईट सोंगट्या असतात ना कॅरम मध्ये तर तसे याच्यात स्ट्राईप्स आणि सॉलिड दिसतात. अच्छा अच्छा. ही म्हणजे पकड की ब्लॅक आणि या वाल्या व्हाईट ब्रेक करतात. सोमनी पहिला पट्टेवाला घालवला तर आता त्याचे पट्टे त्याला घालवायचे. मुलं खेळताना थोडंसं शूट केलं मी. या ठिकाणी पत्त्यांचे वेगवेगळे गेम्स खेळले जातात. साईडला कॅरम टेबल्स सुद्धा आहेत, तिथे ऑलरेडी गेम्स चालू आहेत. इथे इतर पण बरेच जण खेळत होते ना, तर मी काही जास्त शूट केलं नाही. नंतर कधीतरी डिटेल व्हिडिओ बनवेन. इथे समोरच्या साईडला फुल्ली इक्विप्ड जिम एरिया आहे. इथेच बँक्वेट हॉल पण आहे. आता घरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.